पंकजा मुंडेंच्या नावावर एकही गाडी नाहीये, तर दुसरीकडे बजरंग सोनवणेंकडे एक टँकर, हार्वेस्टर, 3 ट्रॅक्टर, ज्याची किंमत ही 1,37,00,000 रुपये इतकी आहे। पंकजा मुंडे वर्षाला 37 लाख रुपये कमावतात, तर बजरंग सोनवणे वर्षाला 3,36,00,000 रुपये कमावतात। पाहुयात बीडच्या मैदानात उतरलेल्या 2 प्रमुख उमेदवारांपैकी कोण श्रीमंत आहे आणि कोणाची संपत्ती किती आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना बीडमध्ये शेतकरी पुत्र म्हणून ओळखलं जातं, पण त्यांच्या नावे शेत जमीनच नाहीये। त्यांच्याकडे 3,70,00,000ची जंगम मालमत्ता असून 11,68,00,000ची स्थावर मालमत्ता आहे। सोनवणेंच्या सर्व बँक खात्यात मिळून 90 लाख रुपये आहेत। त्यांच्याकडे 4,25,00,000 रुपयांचे विविध शेअर्स आहेत। 3 तोळे सोनं त्यांच्या नावे आहे। 4 ठिकाणी बिगर शेती जमीन आहे, तर केजमध्ये 2 आणि पुण्यात 2 ठिकाणी त्यांची घरं आहेत, ज्याची एकूण किंमत ही 11,68,00,000 रुपये इतकी आहे। पुण्यातल्या घराची किंमत ही 9.5 कोटी रुपये इतकी असल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय। बजरंग सोनवणेंवर 6,93,00,000 रुपये कर्ज देखील आहे। अशा प्रकारे एकूण 15,40,00,000ची संपत्ती ही बजरंग सोनवणे यांच्या नावावर आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावे 3,70,00,000ची संपत्ती आहे। सोनवणेंची शेत जमीन ही त्यांच्या पत्नीच्या नावे आहे। त्यांच्या पत्नी सारिका सोनवणेंकडे 6 तोळे सोनं आहे, तर एकूण 23 एकर शेती त्यांच्या नावावर आहे। तर अविभक्त कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे जवळपास 10 कोटी रुपयांची संपत्ती आहे, ज्यात 107 एकर शेती, शेअर्स, गाड्या आणि बँक खात्यातील पैशांचा समावेश आहे। अशा प्रकारे बजरंग सोनवणेंच्या नावे एकरभर ही शेती नसली तरी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर 100 एकरहून अधिक शेती आहे। सोनवणे कुटुंबियांची एकूण संपत्ती ही 36 कोटी रुपये इतकी आहे। तर दुसरीकडे भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावे एकही गाडी नाहीये। त्यांच्याकडे एकूण 92,35,00,000 रुपये बँक खात्यात आहेत। 37 लाख रुपयांचे विविध शेअर्स त्यांच्या नावे आहेत। त्यांनी एकूण 4 कोटी रुपयांची कर्ज ही दुसऱ्याला दिली आहेत, तर 2,75,00,000 रुपये कर्ज त्यांनी घेतलेलं आहे। पंकजा मुंडेंकडे 6 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर 4,35,00,000ची स्थावर मालमत्ता आहे, ज्यामध्ये 20 एकर शेती, मुंबईत वरळीत घर, पंकजांचे पती चारुदत्त पालवेंच्या नावे 10,38,00,000ची जंगम मालमत्ता असून 25 कोटींची स्थावर मालमत्ता आहे, तर चारुदत्त पालवेंवर 24 कोटी रुपयांचं कर्ज देखील आहे। पंकजा मुंडे यांच्याकडे 32,85,000चे 450 ग्रॅम सोने, तर 3,28,000 रुपयांची 4 किलो चांदी आहे। त्यासोबतच 2,20,000चे इतर दागिने सुद्धा आहेत। पंकजा मुंडे यांचे पती डॉक्टर चारुदत्त पालवे यांच्याकडे 13 लाखांचे 200 ग्रॅम सोने आणि 1,38,000 रुपयांचे 2 किलो चांदी देखील आहे। विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी त्यांचे पती चारुदत्त पालवे आणि प्रीतम मुंडे यांना कर्ज दिले, तर त्यांचे पती चारुदत्त पालवेंनी प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडेंकडून कर्ज घेतलेलं आहे। पंकजा मुंडेंच्या पतीकडे BMW आणि स्कॉर्पिओ अशा 2 गाड्या देखील आहेत। अशा प्रकारे पंकजा मुंडे आणि त्यांच्या पतीच्या नावे एकूण 46 कोटी रुपयांची संपत्ती आहे, तर दोघांवर मिळून 27 कोटी रुपयांचं कर्ज देखील आहे। बीडची ही लढत रंगतदार होते। आता यात कोण बाजी मारतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे, पण एकूणच दोन्ही उमेदवाराच्या संपत्तीबद्दल तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।